दिवसासाठी 3 चेंडू 3 विकेट्स रोख रक्कम 2222 रुपये, 3 चेंडू 3 षटकार रोख रक्कम 2222 रुपये, 1 चेंडू अर्थातच सामन्याचा पहिला चेंडू क्लीन बोल्ड रोख रक्कम 2222 रुपये. फक्त पहिला चेंडू सामन्याचा, फक्त पहिला चेंडू. त्यानंतर जो फलंदाज वैयक्तिक 50 धावा पूर्ण करेल त्या खेळाडूसाठी रोख रक्कम 2222 रुपयांचा पारितोषिक. आणि सगळ्यात महत्वाचा 3 चेंडू 3 रिव्हर्स षटकार फलंदाजाच्या माध्यमातून 5555 रुपयांचं पारितोषिक. तर जाऊयात मैदानाच्या दिशेने. आदित्य प्रिया जय मल्हार ज्या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला, पसंती दिली क्षेत्ररक्षणाला, इथे मात्र ऑनसाइड रिजन मध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा आहे आणि त्याचा फायदा मात्र मिळतोय. धावा एकवटल्या जात आहेत. त्या चेंडूवरती 2 आणि 2 धावेनं आपल्या सांघिक आणि वैयक्तिक खातं खुलं करतोय तो फलंदाज अतुल. अतुल आणि अजित ही जोडी यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. जय भवानी क्रिकेट संघ विरुद्ध आदित्य प्रिया. यावेळेस मात्र बॅलन्स स्वीप करण्याचा प्रयत्न, लाईन मिस केली गेली आहे आणि यष्ट्यांचा अचूक वेध फलंदाज इथे मात्र गमावला जातोय अतुलच्या माध्यमातून. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार केला, त्यानंतर मात्र फलंदाजाला लाईन ओळखता आली नाहीये, यष्ट्यांचा चूक वेध घेतला गेला. तर खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी सुरू आहे आणि त्यानंतर मात्र या पूर्वार्धातील उर्वरित षटकांच्या धावत्या उडवण्यासाठी या आपण जाऊयात पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती रविराज यांच्याकडे. धन्यवाद. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. नक्कीच पहिला सत्र आपण पाहतोय, अनुभवतोय क्रिकेटचा नवा थरार. पहिले षटक पॉवर प्लेचं षटक, हाणामारीचं षटक आणि हाणामारीच्या षटकात काय होणार, काय बिघडणार हे पाहणं देखील उत्कंठावर्धक. पहिले 2 चेंडू टाकून झालेत, कशा प्रकारचा तिसरा चेंडू टाकणार हे पाहणं देखील उत्कंठावर्धक. यावेळेस मात्र चेंडूने अंतर गाठण्याऐवजी गाठली उंची. नक्कीच क्षेत्ररक्षण चेंडूच्या खाली होतोय, चेंडूची उचल केली जाईल, फेक केली जाईल, तर मात्र एका धावेत समाधान मानावं लागते. एका धावेने धावसंख्येत होते भर, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3च्या घरामध्ये. एक गडी बाद 3च्या घरामध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून लावलंय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, चेंडूने अंतर गाठण्याऐवजी गाठली उंची आणि मात्र फलंदाज बॅक टू पवेलियन तंबूच्या आश्रयाला. खूपच चांगल्या प्रकारचा चेंडू होता, रिप्ले मध्ये पाहू शकतो. कुठेतरी स्लोवरचा प्रतीचा चेंडू टापा पडल्यावर थोडासा आतमध्ये सरकतोय, बॅटीच्या नीट पट्ट्यात येत नाहीये, बॅटीच्या नीट पट्ट्यात येत नाहीये आणि फलंदाज बॅक टू पवेलियन. कृपया विनंती आहे, आपला 12वा प्रतिनिधी जय भवानी संघ सातत्याने विनंती करण्यात येत आहे की आपला 12वा प्रतिनिधी लवकरात लवकर समालोचन कक्षेशी संपर्क साधायचा आहे. नक्की 4 चेंडूच्या समाप्ती अखेर 3 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 5वा चेंडू हलक्या हाताने तटवला थर्डमॅनच्या दिशेने. खूपच चांगल्या प्रकारची फेकी आपल्याला पाहायला मिळते, परंतु एका धावेतच समाधान मानावं लागते सातत्याने विचार केला तर. पाच चेंडूच्या समाप्ती अखेर 4 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. स्वराज्य चषक 2021-22 पाहतोय, अनुभवतोय क्रिकेटचा नवीन थरार. यावेळेस मात्र पुन्हा एकदा त्रिजा बळ उद्ध्वस्त यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता आणि मात्र फलंदाज बॅक टू पवेलियन तंबूच्या आश्रयाला. खूपच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सागर याच्या माध्यमातून. सागर याचा विचार केला तर पुण्यातून खेळणारा हा गोलंदाज आहे. सातत्याने अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची कामगिरी पाहायला मिळते. मागच्या सामन्यामध्ये पाहायला मिळाला नव्हता, कारण की तो कुठेतरी बाहेर खेळ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे सातत्याने सागर याचा विचार केला तर खूपच चांगल्या पद्धतीची गोलंदाजी सातत्याने पाहायला मिळते. नक्कीच 1 षटकाच्या समाप्ती अखेर धाव फलकावर धावा पाहायला मिळतात. 4 धावा 3 विकेटच्या नुकसानावर. पहिल्या षटक समाप्ती अखेर 4 धावा धाव फलकावर आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात.
सागर याचा विचार केला तर कायम अतिरिक्त खांद्याचा उसळी घेणारा चेंडू, लॉकल पद्धतीचा चेंडू, कटर, ऑफ कटर असेल, लेग कटर असेल, तसेच गुल्डन स्पॉटवर चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळत आहे. नक्कीच गोलंदाजीसाठी सज्ज दत्तात्रय याचा विचार केला तर चांगल्या प्रकारची गोलंदाजी सातत्याने टाकताना पाहायला मिळाली. मागच्या षटकाचा विचार केला तर टर्निंग पॉइंट ठरला होता दत्ता याच्या गोलंदाजीतून. यावेळेस मात्र दुहेरी तलवारीचा उपयोग, कुठेतरी मिस फिल्डिंग होताना आपल्याला पाहायला मिळते. चेंडू जातोय सरळ सीमा रेखा पार. पंच आम्हाला दर्शवतात हा आहे घणाघाती चौकार. खूपच चांगल्या पद्धतीची दुहेरी तलवार आपल्याला पाहायला मिळाली. लगा तो आबाद नाही तो बर्बाद असं म्हटलं जातं, परंतु पूर्णपणे फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. एक भेटवस्तू होती आणि ती पूर्ण भेटवस्तू स्वीकारली आहे. नक्कीच दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. यावेळेस पुन्हा एकदा तोच करण्याचा मार्ग. लेग बिफोर पंचांचे माफ करा त्रिजा फळ उद्ध्वस्त होताना आपल्याला पाहायला मिळते आणि फलंदाज बॅक टू पवेलियन तंबूच्या आश्रयाला. चांगली प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, चौकार आला होता. त्यानंतर टिट फॉर टॅट जशात तसं उत्तर दिले दत्तात्रयाने आणि फलंदाज बॅक टू पवेलियन. नक्कीच नौका फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सतीश कशा प्रकारची फलंदाजी करणार हे पाहण्यात देखील उत्कंठावर्धक, कारण की त्याच्या गोलंदाजीने मात्र पूर्णपणे क्रीडा रसिकांना मनमोहित केलं. कारण की मागच्या सामन्यामध्ये पाहिलं तर खूपच चांगले 6 चेंडू 12 धावा ते मात्र दिले. शेवटचं चषक होतं, पूर्णपणे सामना आपल्या बाजूने झुकवला सतीश याने. नक्कीच विचार केला. 2 चेंडूच्या समाप्ती अखेर धावफलकावर धाव पाहायला मिळतात. 8 रन 4 गडी बाद 8 धावफलकावर पाहायला मिळतात. दत्तात्रय याचा विचार केला तर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या डाव्या इष्टीकडून LIG कडून सातत्याने मारा करतोय. तर स्ट्रायकिंग एंडवर सतीश पाहायला मिळतोय, तर नॉन स्ट्रायकिंग एंडवर घातक फलंदाज पाहायला मिळतोय. कशा प्रकारची गोलंदाजी करणार हे पाहणं देखील उत्कंठावर्धक, कारण की सतीश याचा विचार केला तर लेफ्ट आर्म फलंदाज आहे. कारण की विचार केला तर हायवे अँड लेफ्ट आर्म साठी चांगलं वातावरण निर्माण आहे या स्पीच करता, कारण की लॉंग ऑन असेल थोडे कमी लांबीचा षटकार आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. आणि पाहिलं तर हवा सुद्धा केली कॉलेज पासून बिल्डिंग एंड पर्यंत वाहताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे पूर्णपणे सतीश यांना ऑपॉर्च्युनिटी असेल की मोठ्या प्रमाणात धावसंख्या एकवटण्याची. नक्कीच विचार केला तर 2 चेंडूची समाप्ती अखेर 8 धावफलकार पाहायला मिळतात. खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. पंच बाहेर निघतात तर पंचांचे दोन्ही हात जमिनी लगत आणि अवांतर चेंडू सातत्याने अवांतर चेंडू टाकले जात नाहीयेत, परंतु आता कुठेतरी अवांतर चेंडूला सांगता होताना पाहायला मिळते. कुठेतरी सतीश यांच्या बॅटीपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू टप्पा पडल्यावर थोडासा बाहेर निघतोय आणि त्यामुळे कुठेतरी एका धावेत भर पडताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस चेंडूने अंतर गाठण्याऐवजी गाठली उंची आणि राजू मात्र चेंडूच्या खाली येतोय आणि मात्र फलंदाज बॅक टू पवेलियन तंबूच्या आश्रयाला. नक्कीच झडती आपल्याला पाहायला मिळते फलंदाजाची, कारण की जो येतोय तो जातोय, जो येतोय तो जातोय. म्हणजे विचार केला तर फलंदाजी खूप चांगल्या प्रकारची होताना पाहायला मिळते. पहिल्या षटकाराचा विचार केला तर सागर याने खूप वेगळ्या प्रकारची गोलंदाजी केली. त्याने 3 विकेटची सांगता केली. त्यानंतर दत्ता याने 2 विकेटची सांगता केली. म्हणजे खूपच चांगल्या प्रकारची बॉलिंग अटॅकिंग आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच पंचमा आपल्याला खूप पाहायला मिळतात. 9 धावफलकावर पाहायला मिळतात. 5 गडी बाद 9 धावा. नक्कीच फलंदाजांची परीक्षा असणार आहे, कारण की स्पिच खूपच दणकट बनलेले आपल्याला पाहायला मिळते. परंतु फलंदाजीसाठी उपयुक्त स्पिच हलक्या हाताने तटवायचा प्रयत्न होता थर्डमॅनच्या दिशेने, परंतु टप्पा अतिरिक्त उसवी घेतोय आणि मात्र आत्ताच युद्ध मात्र गोलंदाज आणि यष्टीरक्षक या दोघांमध्ये होताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. विचार केला तर बॅटीला नीट बॉल कनेक्ट होत नाहीये, नीट बॅटीच्या पट्ट्यात येत नाहीये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते दत्ता याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सज्ज, हलक्या हाताने तटवला चेंडू. नक्कीच लॉंगॉनच्या दिशेने जातोय. 2 रन एकवटण्याचा प्रयत्न असेल आणि मात्र सुंदर फेकी आपल्याला पाहायला मिळते अमन याच्या माध्यमातून.
2 धावेने धावसंख्येत होते भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 11च्या घरामध्ये. नक्कीच मोठे फटके नाही आले तरी चालतील, परंतु एकेरी दुहेरीमध्ये जास्त विश्वास मानावा लागेल तो जय भवानी या संघाला. कारण की विचार केला तर मोठे फटके येत नाहीये. जेव्हा जेव्हा निर्धाव चेंडू होतील तेव्हा तेव्हा मात्र दर्पण आणि दर्पण वावरताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. यावेळेस मात्र पावलांचा सुरेख उपयोग केलता. बॅट आणि बॉलमध्ये कुठलाही संपर्क होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 षटकाच्या समाप्ती अखेर 11 धावा 5 गडी नुकसानावर. नक्कीच विचार केला तर 11 धावा 5 गडी बाद म्हणजे अर्धा संघ तंबूच्या असल्याला आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच विचार केला तर पॉवर प्लेचं षटक होतं आणि जेव्हा ओपनिंग साजेदारी असते तेव्हा पहिल्या षटकारामध्ये 9 ते 12 धाव फलकार येणं गरजेचं असतं, परंतु पहिल्या षटकामध्ये थोडेशा कमी धावा आपल्याला पाहायला मिळाला. दुसऱ्या षटक आपल्याला चांगल्या पद्धतीनं हाताळताना पाहायला मिळालं दत्ता याच्या माध्यमातून. तिसरं षटक घेऊन येतोय पुन्हा एकदा सागर. वैयक्तिक दुसरं तर सांघिक तिसरं. हायवे इनकडून मारा करेल गोलंदाज सागर. 12 ते 13 पावलांचा अतिशय वेगवान रन पंचांच्या डाव्या एष्टीकडून तर सामना करेल फलंदाज. नक्कीच संतोष करेल. खूपच चांगल्या प्रकारची भेद गोलंदाजी त्याच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळते. यावेळेस एकेरी दुहेरीवर जास्त विश्वास दतवलाय जय भवानी या संघाने. नक्कीच शॉर्ट टर्म बॉल होता. चेंडूला मात्र मान सन्मान दिलाय. क्रिकेटची एक परिभाषा आहे, चांगल्या चेंडूवर सन्मान आणि खराब चेंडूवर प्रहार हीच खरी क्रिकेटची ओळख असते. परंतु क्रिकेटमध्ये अजून एक मूलमंत्र आहे, अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स. परंतु आतापर्यंत कुठेही आपल्याला अटॅक पाहायला मिळाला नाहीये. यावेळेस हलक्या हाताने पूर्णपणे जखडून ठेवायचा प्रयत्न ट्रॅप रचलाय मोठ्या प्रमाणात सागर याच्या माध्यमातून. सागर याचं करावं तेवढं कौतुक कमी, कारण की जे पॉवर प्लेचं षटक असतं ते पॉवर प्लेचं षटक पूर्णपणे त्याने चांगल्या पद्धतीने हाताळले आणि तिसऱ्या षटकाची सांगता सुद्धा त्याने चांगल्या रीतीने केलेलं पाहायला मिळते. यावेळेस स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीचा चेंडू दोनदा उसू घेऊन विनोद यांच्या हातात येतोय. चेंडूची उचल केली जाईल, फेक केली जाईल तर मात्र एका धावेत समाधान मानावं लागतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14च्या घरामध्ये. 14 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. अंकुर आणि नॉन स्ट्रायकरचा फलंदाज मात्र चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत नाहीये. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट बॉल अतिरिक्त खांद्याचा उसळी घेणारा चेंडू पुन्हा एकदा मिड लॉंगांच्या दरम्यान चेंडू जातोय, परंतु चेंडूची उचल केली जाईल, फेक केली जाईल तर मात्र एका धावेत समाधान मानावं लागते. विचार केला येणारे चार चेंडू मात्र 4 चेंडू टाकले आणि ते 4 चेंडू मध्ये अवघ्या 4 धावा देताना पाहायला मिळतात. म्हणजे कंजूस गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस फुलटॉस प्रतीचा चेंडूने अंतर गाठण्याऐवजी गाठले उंची. आदित्य मात्र चेंडूच्या खाली येतोय, परंतु झेल नीट गॅदर करता येत नाहीये. चेंडूची उचल केली जाईल, फेक केली जाईल. दोन धावसंख्या एकवटताना पाहायला मिळतात. या 2 धावेने धावसंख्येत होते भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 17च्या घरामध्ये. नक्कीच संत गतीने खेळ आपल्याला होताना पाहायला मिळतोय. मोठे फटकेमारी येत नाहीयेत. नक्कीच काहीतरी करावं लागेल फलंदाज याला. यावेळेस पुन्हा एकदा त्याच प्रकारची गोलंदाजी, खूपच चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. कारण की वारंवार शॉर्ट बॉल टाकणं कुठल्याही गोलंदाजाला शक्य नसतं, परंतु सागर याने हे करून दाखवले. नक्कीच 6 चेंडू मधले 3 चेंडू त्याने शॉर्ट बॉल टाकलेत आणि उत्कृष्ट पद्धतीने ते हाताळलेत. कारण की शॉर्ट बॉल वेगळ्या दिशेने गेला तर बाईच्या स्वरूपात 4 धावा आपल्याला नक्कीच पाहायला मिळाले असतील, परंतु सागर याने तशी चूक केली नाहीये. पूर्ण नियंत्रित बाजी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली सागर याच्या माध्यमातून. विचार केला प्रतीक ठाकूर काही कारणास्तव गोलंदाजी करत नाहीये, पण त्याचे पूर्णपणे सर भासू देत नाहीये सागर हा गोलंदाज. नक्कीच विचार केला तर 3 षटकाच्या समाप्ती अखेर धाव फलकावर धावा पाहायला मिळतात 18 धावा. नक्कीच 18 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. वैयक्तिक पहिलं तर सांघिक 4थं षटक घेऊन येतोय गोलंदाज विनोद. नक्कीच स्ट्रायकिंग रेडवर असलेला फलंदाज याला काहीतरी विचार विनिमय करावा लागेल. कारण की विचार केला तर थर्डमॅन पूर्णपणे खुला आहे.
थर्ड मॅन पूर्णपणे खुला आहे व त्याच पद्धतीने अक्रॉस द लाईन पाठी मारण्याचा प्रयत्न करू शकतो, परंतु विनोद याचा विचार केला तर अटॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजी दोन प्रकारचे असतात, एक म्हणजे अटॅकिंग गोलंदाजी आणि दोन म्हणजे डिफेन्सिव्ह गोलंदाजी. विनोद याचा विचार केला तर अटॅकिंग गोलंदाजी वारंवार करतो, स्टंप टू स्टंप लाईन मारण्याचा प्रयत्न करतो, प्रत्येक बॉलमध्ये व्हेरिएशन आणण्याचा प्रयत्न करतो, तो म्हणजे गोलंदाज विनोद. तर स्ट्रायकिंग ऑर्डर आपल्याला पाहायला मिळतोय जो फलंदाज त्याची सुद्धा खूपच चांगली फलंदाजी वारंवार प्रॅक्टिस सेशन मध्ये पाहायला मिळते, परंतु या सेशन मध्ये या मॅच मध्ये कुठेतरी या सामन्यामध्ये कुठेतरी जखडून ठेवण्याचं काम केलंय तिन्ही गोलंदाजाने. यावेळेस पुन्हा एकदा ब्लॉकल मारा करताना पाहायला मिळतोय विनोद याचा विचार केला तर चांगल्या पद्धतीची नक्कीच पंचांचं बोट आकाशाकडे आणि मात्र फलंदाज बॅक टू पवेलियन. जसा थेंबांचा पाऊस पडतो तसा मात्र इथे जय भवानी संघाच्या प्रत्येक फलंदाज येतोय जातोय आणि मात्र विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच नौका फलंदाज विनोद याचा विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये कुठेतरी गैरहजर होता. या फलंदाजाचा विचार केला तर अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची वर्णी लागते या खेळाडूमध्ये संघामध्ये. विचार केला तर पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा चेंडू टप्पा पडल्यावर बाहेरच्या दिशेने होतोय. निर्धाव चेंडूची सांगता सातत्याने होताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19च्या घरामध्ये. 6 गडी बाद 19 धाव फलकावर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा अक्रॉस होतोय, थोडासा थर्डमॅनच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता पण प्रयत्न ठरतोय असफल. पंच आम्हाला दर्शवतात हा आहे लेग बायच्या स्वरूपातील रन. एका धावेने धावसंख्येत होते भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20च्या घरामध्ये. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका 3 षटकामध्ये आपल्याला येताना पाहायला मिळत नाही. यावेळेस पावलांचा उपयोग अहमद लोहिया झेलच्या खाली होतोय, कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीये आणि फलंदाज बॅक टू पवेलियन. 7वा गडी बाद जय भवानी या संघाचा. नक्कीच स्वतः कर्णधार मनीष धायगुडे सर हे सुद्धा आता मात्र त्यांची उणीव जाणू लागले. अगोदरच यायला पाहिजे होतं, कारण की विचार केला फक्त आणि फक्त 2 चेंडू येणं बाकी. इथून पुढे जरी दोन मोठे प्रहार आले तरी कुठेतरी जय भवानी संघ सुस्थितीत आपल्याला पोहोचताना नक्कीच पाहायला मिळेल. 4 चेंडूच्या समाप्ती धाव फलकावर धाव पाहायला मिळतात 20. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला पंच केलंय, चेंडू जातोय सरस सीमारेखा पार. पंच आम्हाला दर्शवतात हा आहे घणाघाती ब्रँडेड षटकार. कित्येक वेळानंतर हा खूपच चांगला षटकार पाहायला मिळाला. फुलटॉस प्रतीचा चेंडू होता, एक भेट दिलत, एक गिफ्ट दिलत आणि त्या गिफ्टला पूर्णपणे स्वीकारले. या 6 धावेने धावसंख्येत होते भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26च्या घरामध्ये. खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळाली होती, परंतु कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली. स्टंप टू स्टंप गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होता, त्रिजाफळ उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होता, पण तो प्रयत्न असफल ठरतोय. पुन्हा एकदा बॅटीची आउटर एज घेऊन गेलेला चेंडू लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या डोक्यावरून. यावेळेस मात्र 2 धावा सहज. नक्कीच पंचांचं बोट आकाशाकडे. रनआउटच्या माध्यमातून 8वा गडी बाद होतोय विनोद तंबूच्या आश्रयाला. नक्कीच या षटकामधील 27 धावा झाले तर 28 धावांचं एक मापक असं आव्हान असणार हे आदित्य प्रिया या संघासमवेत. नक्कीच 27 धावाकडून 28 धावांचं आव्हान असणार आहे आदित्य प्रिया या संघासमवेत. नक्कीच विचार केला सागर असेल, दत्ता असेल, त्यानंतर विनोद असेल. खूपच चांगल्या पद्धतीची गोलंदाजी सातत्याने पाहायला मिळाली. कुठल्याही संघाची ओपनिंग जोडी जेव्हा चांगली चालते तेव्हा कुठेतरी संघ सुस्थितीत होताना पाहायला मिळतोय, पण तसंच झालं नाही. अतुल आणि त्याचा नॉन स्ट्रायकरचा जो फलंदाज होता तो कुठल्याही चमकीची कामगिरी दाखवताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. परंतु कुठलीही धावसंख्या जिंकूस तर किंवा पराभव जाऊस तर ती कुठलीही धावसंख्या मापक धरू शकता येत नाही, कारण की क्रिकेटचं एक मूल मंत्र आहे जर आणि तर. या शब्दाला फारसं महत्व नसतं. येणारे 24 चेंडू विजयासाठी असणार आहे 28 धावेची आवश्यकता. येणारे 24 चेंडू विजयासाठी 28 धावेची आवश्यकता.
धन्यवाद. तर पुन्हा एकदा आपण मैदानाकडे वळतोय जिथे रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय, क्रिकेटचा थरार. कारण आपण आज जर पाहिलं स्वराज्य चषक एक मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा पाहतोय. आणि या अभिमानाच्या स्पर्धेमध्ये आज मात्र निश्चितपणे तब्बल 12 संघांनी या ठिकाणी नाव नोंदणी केली होती. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर तब्बल 132 खेळाडू इंटर कॉलनी विभागातील आपल्याला आज खेळताना पाहायला मिळाले. आज मात्र अगदी जसं जसं आपण आजच्या दिवसाच्या सांगता समारंभाकडे जातोय तसं तशी उत्कंठा देखील लागले. तमाम क्रीडा रसिक देखील आज या मैदानाच्या चहू बाजूंनी आपल्याला पाहायला मिळतात. निश्चितपणे माझ्या समोर जोडले तर प्रवीण अर्जुने सर, एक उत्कृष्ट आवाज ज्याच्या आवाजानं अगदी प्रेक्षक वर्ग देखील मंत्रमुग्ध होतो असे आमचे प्रवीण अर्जुने सर आपण पाहतोय आमच्या समोर जोडले. तर सर 24 चेंडू मागे 28 धावांचा पाठलाग जरूर या ठिकाणी आदित्यप्रिया जय मल्हार या संघाला करायचा आहे. आणि चित्र काय रणनीती असेल या आदित्यप्रिया जय मल्हार या संघाची, कारण इकडे पाहिलं तर प्रतीक ठाकूर आणि दुसरीकडे पाहिलं अमन लोहिया, हे दोन खेळाडू आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतात. नक्कीच या ठिकाणी धन्यवाद श्रीकांत. एकंदर जर आपण विचार केला तर या अगोदरचा सामना तुम्ही आठवा, 24 चेंडू 31 धावा हे लक्ष होतं. 30 धावा, अवघ्या 30 धावा उभारल्या गेल्या होत्या आणि त्या 30 धावा मात्र संघर्ष 20 संघाने डिफेंड केल्या. डिफेंड करताना त्यांना काय केलं तर अचूक दिशा आणि अचूक टप्प्यावरती गोलंदाजीचा मारा केला. सातत्यानं रेग्युलर इंटरव्हलला विकेट्स घेत गेले आणि क्षेत्ररक्षणाचा जो दर्जा आहे तो क्षेत्ररक्षणाचा दर्जा मात्र उच्च प्रतीचा होता. सुधीरनं जवळपास 3 झेल पूर्ण केले, दीपकनं 1 झेल पूर्ण केला. उडालेला प्रत्येक झेल हा बळीमध्ये कन्वर्ट केला गेला आणि हीच कामगिरी मैदानावरती जय भवानी संघ देखील करू शकतो. जय भवानी संघाचा जर आपण विचार केला तर अजित सारखा अनुभवी गोलंदाज या संघामध्ये, एक जेन्युअन ऑलराऊंडर आहे. त्याचबरोबर मनीष दायगुडे स्वतः संघनायक, खूप चांगली गोलंदाजी करतात सातत्यानं कळंबोली क्रिकेटमध्ये. त्यामुळे प्रतीक ठाकूर या खेळाडूकडे जर तुम्ही विशेष लक्ष केंद्रित केलं तर मात्र या सामन्यामध्ये पकड ही निर्माण केली जाऊ शकते. निश्चित या ठिकाणी खेळपट्टीवरती आपण पाहतोय, खेळपट्टीवरती एक आक्रमक शैलीचा फलंदाज मिस्टर 360 KPL चा या ठिकाणी पहिला खेळाडू आपण पाहतोय ज्याच्या नावावरती बाईक मिळवण्याचा बहुमान किताब आहे, तो प्रतीक ठाकूर मैदानावरती मिस्टर 360. आणि आपल्या समवेत प्रवीण अर्जुने सर पाहिलं तर रॉयल संघाचा एक जबरदस्त खेळाडू अक्षय सरोदे देखील जोडलाय गुणलेखकाच्या भूमिकेत. काय जबरदस्त गुणलेखकाचं काम याच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच अक्षय नाव म्हटलं तर मी म्हणेन की अक्षय या नावामध्ये अष्टपैलुत्व दडलेलं आहे. आपण चर्चा जरूर करणार आहोत. अक्षय देखील आमच्या समोर जोडले गेलेत. इथे मात्र गोलंदाज संतोषच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय आणि ज्या विश्वासाने चेंडू सोपवलाय, पहिले 2 चेंडू प्रतीक ठाकूर सारख्या खेळाडूला, प्रतीक ठाकूर सारख्या आक्रमक फलंदाजाला रोखून ठेवणं, मी म्हणेन की ही जमेची बाजू गोलंदाजासाठी नक्कीच असू शकते. निश्चित पण या ठिकाणी जर पाहिलं तर निश्चित जेवढा तुम्ही आत्मविश्वासानं मैदानावरती खेळाल तेवढाच विश्वास देखील तुमचा आणखीन निर्भय होऊ शकतो, यात मात्र शंकाच नाहीये. आता मात्र चेंडू स्ट्रेट ड्राईव्हला उडवलाय, चेंडू जातोय या ठिकाणी चौकारण्याशी व्यक्तिगत आणि संघाचं खातं करतो श्री गणेशा केलाय, म्हणजे स्वतःची ओळख आता मात्र आपल्या या फटक्यातून तमाम क्रीडा रसिकांना दाखवून देतोय, तो म्हणजेच प्रतीक ठाकूर. आणि नक्कीच या खेळाडूला का मिस्टर 360 म्हटलं जातं, संबोधलं जातं. खरं पाहतं तर मिड विकेट पासून स्क्वेअर लेग आणि फाईन लेग पर्यंतचा झोन हा या खेळाडूचा फेवरेट झोन मानला जातो, स्ट्रॉंग झोन मानला जातो. परंतु या अगोदरचा जर फटका तुम्ही पाहिला, म्हणजे हा चौकार जर तुम्ही पाहिला तर गोलंदाजाच्या डोक्यावरून हा चेंडू तटवलाय ऍज स्ट्रेट ऍज एरो, एखाद्या तीर प्रमाणे, जसं धनुष्यामधून तीर निघतो अगदी त्या प्रकारचा हा फटका. कारण टाइम होतं या फटक्यामध्ये, टायमिंग होतं आणि त्याचबरोबर प्लेसमेंट देखील होती. यावेळेस मात्र इनसाइड आउटचा फटका आणि कव्हर्सच्या डोक्यावरून चेंडू पंचांचा इशारा, 1 बाउन्स इनटू द फेन्स, चौकार. वा, जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी प्रतीक ठाकूरच्या माध्यमातून. आता मात्र झोपलेला प्रेक्षक वर्ग देखील जागा झाला असेल प्रवीण अर्जुने सर, कारण आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर चौकारांची या ठिकाणी म्हणावी अशी आतिषबाजी होत नव्हती, परंतु आता मात्र या दुसऱ्या सत्रामध्ये पाहतोय प्रतीक ठाकूर आता मात्र तमाम क्रीडा रसिकांची मने जिंकतोय. नक्कीच या ठिकाणी अपेक्षा केली गेली, परंतु इथे पहा कमबॅक, व्हॉट अ कमबॅक डिलिव्हरी. जर तुम्हाला कमबॅक करायचं असेल तर या प्रकारची गोलंदाजी तुमच्याकडनं सातत्यानं होणं गरजेचं आहे. प्रतीक ठाकूरला रोखून ठेवलेलं होतं पहिल्या 2 चेंडूवरती, त्यानंतर मात्र प्रतीक ठाकूरने आपल्या फलंदाजीचा दमखम दाखवला. 2 खणखणीत चौकार त्याच्या बॅटमधनं आले आणि त्यानंतर मात्र गोलंदाजानं पुन्हा एकदा पुनरागमन आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून दाखवलं.
निश्चित निश्चितपणे या ठिकाणी आता मात्र या प्रतीक ठाकूरला आपण या ठिकाणी रोखू शकत नाही. जरूर या ठिकाणी चांगला प्रयत्नाची पराकाष्ठा बघा या ठिकाणी कळमोली क्रिकेट रसिकांना सांगावं लागत नाहीये. ज्या वेळीस मैदानावरती एखादा खेळाडू चांगला खेळ दाखवतो त्यावेळेस टाळ्यांचा गजर हा मात्र न सांगता होतो. जबरदस्त क्रिकेट पहिल्या षटकाची खेळ समाप्त होतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागतात. बिनगडीबाद 10 धावा. नक्कीच या ठिकाणी श्रीकांत आपण पाहिलं तर अगदी समालोचन कक्षाच्या ठीक समोर डाईव्ह लगावत असताना अक्षरशः स्वतःला झोकून दिलं आणि तो झेल घेण्याचा प्रयत्न केला. खरं पाहता बरंचसं अंतर या खेळाडूनं कव्हर केलं होतं. चेंडूच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होता आणि दुसरा प्रयत्न होता तो चेंडू ज्यावेळेला जगल झाला हातामधून, ज्यावेळेला चेंडू उडला, उसळी घेतली, त्यावेळेला मात्र तो कव्हर करण्याचा प्रयत्न केला गेला. प्रयत्न खूप चांगले होते, प्रयत्नांना यश. आणि मी नेहमी म्हणत असतो की उम्मीद की तरकश में वो तीर जिंदा रखो, हार जाओ चाहे सब कुछ, मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रखो. या ठिकाणी सामना तुमच्या हातातून निसटताय. प्रतीक ठाकूर सारखा ताकदवान फलंदाज तुमच्या समोर आहे, परंतु कोशिश तुमच्याकडनं होणं गरजेचं आहे, प्रयत्न तुमच्याकडनं होणं गरजेचं आहे. आणि तोच कोशिशच्या तरकेत मधला जो उम्मीदचा किरण आहे तो किरण मात्र या मैदानावरती दाखवला गेला. निश्चित सर आपलं म्हणणं मला अगदी रास्त आहे. कारण कोशिश करने वाले की हार कभी नहीं होती, हार के आगे जीत है. आणि हे आता मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. तत्पूर्वी मी संघर्ष बी संघाचे संघनायक आणि रियाज श्री गणेश संघाच्या संघनायकाला विनंती करतो की आपण लगेचच या ठिकाणी लॉट सोडवण्यासाठी हजर राहायचंय. सर यावेळेस डायरेक्ट हिट केला गेलाय. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक अजित त्या ठिकाणी उपस्थित होते, परंतु लाऊड अपील केल्यानंतर पंचांवर मात्र कोणत्याही प्रकारचा प्रभाव या ठिकाणी निश्चितच पाहायला मिळत नाहीये. धाव एकवटी जाते 1 आणि या एका धावेच्या बरोबरीनं धावफलक मात्र पुढे सरसवतोय. धावफलकावरती धावा येत आहेत. या ठिकाणी आमचे साथी स्कोरर 11 धावा धावफलकावरती. अक्षय सरोदे आमच्या समोर जुडले गेलेत. आणि ज्या KPL मध्ये प्रतीक ठाकूरनं 2 व्हीलर बाईक जिंकली त्या प्रतीक ठाकूरच्या खालोखाल जर कोणता खेळाडू होता तर तो अक्षय सरोदे होता. काहीच धावांचं अंतर होतं आणि दुर्दैवानं ती 2 व्हीलर बाईक मात्र अक्षय सरोदेच्या हातातनं गेली आणि प्रतीक ठाकूरनं मात्र त्या बाईकवरती आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. निश्चित सर म्हणून जर म्हटलं जातं या खेळाडू छोटा पॅक बडा धमाका आहे हा खेळाडू. कारण मूर्ती जर आपण पाहिली खूप छोटी पण कीर्ती खूप महान आहे. तो अक्षय सरोदे आणि अक्षय सरोदे देखील आपण रॉयल संघातून उद्या याच मैदानावरती पाहणार. वा जबरदस्त चेंडू, यॉर्कर प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. बघा प्रवीण सर असं म्हटलं जसं यॉर्कर चेंडू अशा प्रकारचा असतो, एखाद्या कॅन्सर प्रमाण असतो, तो नीटसा जगूही देत नाही, मरू देखील देत नाही. तशा प्रकारचा चेंडू वारंवार मनीष धायगुडे यांच्या पत्त्यातून पाहायला मिळतोय. नक्कीच. आणि मगाशी देखील मी उल्लेख केला, जर तुम्हाला या सामन्यामध्ये अस्तित्व निर्माण करायचं असेल तर मात्र तुम्हाला अप्रतिम दर्जाची गोलंदाजी करावी लागेल. नो मॅटर कोणता संघ तुमच्या समोर आहे. इथे मात्र स्लॉट मध्ये चेंडू सापडलाय. धीम्या गतीनं फेकलेला चेंडू पीक केलाय आणि या चेंडूला मात्र फेकून दिलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार. या षटकारानं मात्र संघाची एकूण धावसंख्या वेगानं वाढते. धावफलकावरती धावा येत आहेत 17 धावा धावफलकावरती. विजयासाठी लक्ष गाठायचं आहे श्रीकांत. केवळ आणि केवळ 28 धावांचा पाठलाग करत असताना आज मात्र प्रतीक ठाकूर आग ओकणारी फलंदाजी करतोय. काय जबरदस्त अफलातून फलंदाजी यावेळी आता मात्र प्रतीक ठाकूरच्या माध्यमातून पाहायला मिळते. संघाला घेऊन जातोय तब्बल 23 या धावसंख्येवरती. सर विचार केला तर प्रतीक ठाकूरचा तर केवळ आयोजकांचा वेळ देखील वाचवत असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाहीये. नक्कीच. कारण आज जे संघ ज्या लयमध्ये आहेत, कदाचित आज सेमीफायनल झाली तर संघांना कुठेतरी ऍडव्हान्टेज असेल. रिया श्रीगणेश संघ चांगल्या फॉर्म मध्ये फलंदाजी गोलंदाजी करतोय. त्यानंतर जर आपण पाहिलं तर संघर्ष बी संघानं देखील चमकदार कामगिरी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये केली. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर काय कमालीची फलंदाजी प्रतीक ठाकूर या मैदानावरती दाखवतोय. एकंदर जर आपण विचार केला तर धावफलकावरती धावा आल्या 23. अजूनही विजयासाठी 5 धावांची गरज आहे. मनीष सारख्या गोलंदाजाला, अनुभवी गोलंदाजाला इथे मात्र 4 मुंड्या चित केल्या आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून. यावेळेस डाव्या स्टीला सोडून जाणारा चेंडू पंचामध्ये दिशेनं वळतायत. अवांतर चेंडूचा इशारा होतोय आणि धावसंख्या मात्र 1 न वाढत असताना धावफलकावरती धावा येत आहेत त्या 24 धावा. निश्चित जर खेळपट्टीवर जर पाहिलं तर आधीच धावांचा दुष्काळ आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये अवांतर स्वरूपाच्या धावा पूर्ण स्वरूपात मिळतात. त्या म्हणजे आदित्यप्रियाच्या मल्हार या संघाला तर मात्र पुन्हा एकदा जरूर मोठा फटका सजवलाय, घडवलाय. बघायचा चेंडू काय होतोय आणि चेंडू आता मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. आणखीन एक मोठा पहिला हादरा बसतोय तो म्हणजे आदित्यप्रिया जय मल्हार या संघाला.
पण तुझी कामगिरी होती ती कामगिरी मात्र चोख बजावली गेली. फलंदाज या ठिकाणी जरूर प्रतीक ठाकूर बाद झालाय, परंतु बाद होण्यापूर्वी 2 उत्तुंग षटकार आणि 2 चौकार या खेळाडूंना आपल्या खेळीमध्ये साकारलेत आणि मी म्हणेन की विजय जवळजवळ सुनिश्चित केलाय. केवळ औपचारिकता या ठिकाणाहून बाकी आहे, ते आदित्य प्रिया जय मल्हार संघासाठी. निश्चित निश्चित असं म्हटलं जातं, जेवढा मोठा संघर्ष तेवढाच मोठा विजय देखील असं म्हटलं जातं. आणि तेवढा मोठा संघर्ष देखील प्रतीक ठाकूरच्या माध्यमातून पाहायला मिळाला. केवळ दोन षटकामध्ये सामना पूर्णपणे खुला केलाय असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही सर. नक्कीच. आणि मी नेहमी उल्लेख करत असतो की ज्याप्रमाणे एखाद्या फुग्यातून हवा काढून टाकावी, त्याप्रमाणे या सामन्याची हवा मी म्हणेन काढून टाकली या प्रतीक ठाकूरच्या दमदार खेळीनं. आणि एकतर्फा हा सामना मात्र त्यांना आपल्या संघाच्या बाजूने झुकवला. परंतु क्रिकेट आहे, असं म्हटलं जातं की इतिहास पराभवाची देखील नोंद ठेवतं, फक्त तुमच्या संघर्षामध्ये दम असायला पाहिजे. तो संघर्ष या मैदानावर दाखवला जाणार का? उर्वरित 12 चेंडूंमध्ये एका धावेसाठी जर तुम्ही प्रतिस्पर्धी संघाला संघर्ष करण्यास भाग पाडला, भले तिथून तुम्ही पराभवाला सामोरं गेलात तरी देखील तुमचा संघर्ष हा दमदार असणं मैदानावर गरजेचं आहे. निश्चित असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाहीये, कारण इतिहासात तुम्ही काय केलंय हे महत्वाचं नाही, तुम्ही वर्तमान काळात काय करणार आहे हे महत्वाचं आहे. आणि हे आज मात्र दोन्ही संघांना दाखवावं लागणार आहे. खेळपट्टीवरती जर पाहिलं तर 25 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. जरूर या ठिकाणी निवेदन करतो मी दोन्ही संघांना, संघर्ष बी संघाचे संघनायक आणि रियाश्री गणेश संघाचे संघनायक, चला आपण थोडंसं सहकार्य करा आमच्या आयोजकांना सर. नक्कीच या ठिकाणी आता मात्र या स्पर्धेमध्ये 3 संघ उरणार आहेत, त्यापैकी एक संघ लकी ठरेल जो थेट दाखल होईल सेमीफायनल मध्ये. उर्वरित 2 संघांमध्ये सामना होईल आणि त्यातील विजेता संघ हा थेट जाईल तो सेमीफायनल मध्ये. घड्याळाची वेळ आपल्याला दर्शवते जवळपास 5 वाजलेत आणि इथून 2 सामने कव्हर करणं आयोजकांना तितके सोपं नाहीये. यावेळेस चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जेलच्या खाली आणि इथे मात्र सेकंड अटेम्प्ट मध्ये जेल कंप्लीट केला जातोय. आणखीन एक फलंदाज इथे मात्र गमावला गेलाय. पडझड आता मात्र सुरू झाली ते आदित्य प्रिया जय मल्हार संघाचे. निश्चित पडझड, परंतु या ठिकाणी कौतुक करावं लागेल पहिल्यांदाच मी प्रतीक ठाकूर याचं वारंवार, कारण आपण म्हणतो ना एखाद्या माळेचा मणी जर निसटला तर पूर्णपणे ती माळ या ठिकाणी निसटत राहते, गळत राहते. परंतु या ठिकाणी खेळपट्टीवरती तशाच प्रकारचा खेळ आहे. परंतु या ठिकाणी सावध चांगली सुरुवात करून प्रतीक ठाकूरने दिली होती. अद्याप देखील केवळ औपचारिकता बाकी असताना देखील उगीच विनाकारण अशा प्रकारचे फटके का खेळले जातात असा प्रश्न देखील या मैदानावरती पडला आहे. नक्की अवघ्या 3 धाव्यांची गरज आहे. सिंगलनं तुम्हाला धावा ऑन आहेत त्या ठिकाणी. जर पाहिलं तर थर्डमॅन रिझन मध्ये, शॉर्ट थर्डमॅन रिझन मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये, गलीमध्ये नाहीये. आणि आता मात्र मला वाटतं उशिरा का होईना परंतु थोडीशी समज ही अमन लोहियाला देखील आली आहे, ज्यानं याच दमदार खेळीच्या बळावरती आपल्या संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरला होता आणि मॅन ऑफ द मॅच या पुरस्कारानं देखील या खेळाडूला सन्मानित केलं होतं. धावा एकवटल्या जातात या चेंडूवरती 2 आणि या 2 धावेनं संघ मात्र पुढे सरसावतोय. 27 धावा. 27 धावा केवळ आणि केवळ एका धावेची गरज आहे औपचारिकता, कारण नाणेफेकी जेव्हा जर पाहिलं तर अगदी या संघाने विजय मिळवलाय. परंतु अमन बघा आपण पाहू शकला अमनचं, कारण एखादा मोठा फटका जरूर लगावू शकला असता, कारण विकेट हातामध्ये भरपूर आहेत. पण त्यानं या ठिकाणी स्वतःला आवरला आणि विजयाची धाव या ठिकाणी सहजरित्या पूर्ण केली. विजेता ठरलाय आदित्य प्रिया जय मल्हार. चला आपले संघनायक या ठिकाणी यायचंय. संघर्ष बी संघाचे संघनायक आपल्याला देखील विनंती असेल या आपण लवकरात लवकर. इथे मात्र मॅन ऑफ द मॅच कोणत्या खेळाडूला देण्यात यावी याकडे सर्वांच्या नजरा असतील. प्रतीक ठाकूर एक विकल्प आहे, परंतु गोलंदाजी जर आपण पाहिलं